सगळ्यात पहिले तर हे माझं घर आहे. आतापर्यंत कुठलाही उमेदवार माझ्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. त्या उमेदवारामागं जास्तीत जास्त 50-60 लोक असतात, सगळे भाड्यात्री असतात. पण हे कमसे फक्त 3च जण आहे आणि 3च जण प्रत्येकी घर जाऊन प्रचार करत आहे किंवा आपला हे मांडत आहे की मला निवडून द्या म्हणून. आणि पक्षानं सर्वात महत्त्वाचा यांच्यावर विश्वास ठेवला. मी यांना ओळखतो आणि जवळजवळ हे याच्या अगोदरही कधीही आम्हाला या वार्डामध्ये काम पडलं तर यांना अर्ध्या रात्री फोन करा, कुठलाही काम असो, नाली बुजली असो किंवा लाईट गेलेला असो, काही कुत्रे मेलेले असो, तर यांना फोन केल्याबरोबर काहीतरी व्यवस्था करून त्याची आम्हाला हे करून देतात. ते सत्तेतही नव्हते, पण त्यांना जर आपण सत्तेत आणलं तर त्याचा खूप मोठा फायदा होईल. म्हणजे महानगरपालिकेतून जे काही इथे कमतरता आहे ते सगळी भरून निघेल. जे आतापर्यंत प्रभागामधले नगरसेवक झाले त्यांनी आतापर्यंत कोणता विकास केला आहे? काहीच नाही. अर्धा तर सगळा घरीच घेऊन गेले. जो 5 फुटाचा रोड असतो त्याच्यात 2.5 फुटाचाच आणला आहे. त्याच्यातही सिमेंट डुप्लिकेट आहे किंवा रेती नाही आहे किंवा सिमेंट त्यातला लोहा गायब आहे, असं सगळं करून निघलं आहे. हे निष्ठावंत कार्यकर्ते आहे आणि समाजसेवक आहेत आणि आम्हाला तरी खात्री आहे की प्रत्येक काम करतील तर हे निष्ठावंतपणे करून देतील. दादा, आपण सध्या एज्युकेशनमध्ये दिसत आहात, त्या निमित्तानं आपल्याला एक असा नियम माहिती असेल की बा भुयारी गटार योजना हे नगरपालिका नगर परिषद याच्यात राबवल्या जाते, पण नागरिकापर्यंत आतापर्यंत तुमच्यापर्यंत योजना आलेली आहे? या वार्डात अजूनपर्यंत आलेली नाही आहे. मेन रोडनं झालेली आहे. इथे आम्ही बरेच वेळा मागणी केली होती की त्याचा घाण वास येतो, पण कुठल्याही प्रकारचं कोणत्याही नगरसेवकानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही. काय सांगाल ताई? हे जे उमेदवार आहे त्यांना आम्ही त्यांच्या पाठीमागे नेहमीसाठी सदैव त्यांच्या पाठीमागे उभे राहू. आम्ही जर त्यांना मतदान केलं नाही केलं तर ते अवश्य निवडून येणार आहे आणि आमच्यासाठी ज्या आमच्या कोणत्याही नागरिकांच्या समस्या असो त्या सॉल्व्ह करून देईल. जे आतापर्यंत कोणत्याही जे निवडून आलेले आहे त्यांनी आजपर्यंत कोणाकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही सांगतो की यांना सगळ्यांना तिघांना पण निवडून. काय सांगाल? ते जे या दादांनी म्हटलं की ते जेव्हा सत्तेत नव्हते म्हणजे सत्तेत नाही तरी पण ते आमची कामं करतात. 10-10, 15-15 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही. कॉल करते ते कचऱ्याची गाडी बोलवतात. नाल्या भरलेल्या राहतात, नाल्यांसाठी ते लोक बोलवतात. सत्तेत नसूनही ते एवढे कामं करतात. जर आपण त्यांना सत्तेत आणलं ते काय नाही करू शकणार. म्हणून एकच आहे की त्यांना एक चान्स देऊ आपण, बस एवढंच आहे. आपल्याला विश्वास आहे निवडून येतील म्हणून? हो. कसा विश्वास आहे? कारण की ते त्यांचे जे कामं आहेत ते मेन करतात ना. सत्तेत नसताना जर ते कामं करू शकते तर मग सत्तेत आल्यावरही ते करू शकते. हां, काय सांगाल? मी नेहमी पाहतो की इलेक्शनचा टाईम आला की प्रत्येक उमेदवार आपल्या घरापर्यंत येतो, नमस्कार करतो. त्यांच्या मागं 500-500 लोक राहतात. तर एवढे लोक तर काही रिकामे नाही आहे की एवढे लोक पक्षाच्या मागे फिरायसाठी. हे सगळे लोकांना पैसे देऊन त्यांना आणतात, पैशाचा वाटप करतात, त्याच्यातून निवडून येतात. तर एवढा पैसा जर खर्च करून नाही दिले तर हे पैसा कुठून काढणार? हा आपल्याच खिशातला पैसा काढणार. आणि पाहिलं तर त्या हिशोबाने कामं काहीच नव्हतं. मला एक यांच्याकडे पाहिल्यानंतर असं पाहायला मिळालं की बा हे स्वतः फिरत आहेत 4-5 लोक. म्हणजे यांनी पैसा खर्च केला नाही, स्थानिक लेवलवर आहे. आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आपण यांच्या घरापर्यंत जाऊन आपले प्रॉब्लेम सांगू शकतो. नाहीतर बाकी लोकांना फोन करायचं ते बिझी आहे, फोन उचलत नाही. पण या लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही बा आपण यांच्या घरापर्यंत जाऊ शकतो. आणि आतापर्यंत जे उमेदवार आले त्यांनी प्रत्येकाने आम्ही हे करू आम्ही ते करू खूप काही गोष्टी सांगितल्या, पण त्या गोष्टी होत नाही. आता मी या शिवसेना पक्षाकडून अपेक्षा बाळगतो की यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी वागावं. लोक तुम्हाला अवश्य निवडून देतील. तसेच आपल्यासोबत नागरिक अजून जुळलेले आहेत. काय सांगाल दादा, प्रभागातील विकास कामाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मागील 15-20 वर्षापासून मी जे टी व्हीवर पाहून राहिलो किंवा मग पेपर वाचतो त्यावरून तर असं वाटत आहे की बा 15 वर्षापासून की देशामध्ये निवडणुका ह्या कोणत्या भरोश्यावर लढून राहिले आणि जिंकून कोणत्या भरोश्यावर येऊन राहिले हे समजून नाही आलं. असं वाटतं का त्या पैशाच्या भरोश्यावर निवडून राहिले BJP वाले म्हणा किंवा त्या EVMच्या मशीनवर येऊन राहिले हे कळून नाही राहिलं. त्याच्यामुळे आता ह्या नवीन निवडणुका ज्या 29 महानगरपालिकेच्या ज्या महाराष्ट्रात आता या आहे 15 तारखेला, माझ्या मते बुवा त्या तरी कमीत कमी पारदर्शकतेने बिना पैशाच्या भरोश्यावर असे चांगले उमेदवार निवडून यासाठी प्रत्येक मतदारांनी यांना मतदान करायला पाहिजे. नवीन चेहरा आहे ना मेन म्हणजे. आणि बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहे ते जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी बुवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेचे हात बळकट करण्यासाठी याच उमेदवाराला निवडून आणायला पाहिजे.
ज्यांच्यामध्ये इमानदारी आहे, पारदर्शकता आहे, काहीतरी करण्याची एक काय म्हणते ताकद आहे, त्याच्यामुळे यांना निवडून आलं पाहिजे बा जास्तीत जास्त संख्येत पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणा की पूर्ण 29 महानगरपालिकेत. आपण ज्या प्रभागामध्ये बीजेपी हा पक्ष मागील 15 वर्षापासून सतत निवडून येऊन आला. काय कारण नाही याचं एवढं मोठं? एवढे कोणते त्यांनी कामं केलेली आहे? हां, समजून नाही आलं. एवढं मोठे सगळेजण आक्षेप घेऊन राहिले की बुवा EVM मशीनमध्ये फ्रॉड आहे किंवा बा पैशाच्या भरोश्यावर येऊन राहिलं. मग तुम्ही यांना चान्स द्या ना, नवीन चेहऱ्यांना चान्स द्या ना. मग बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला जवळपास 65 वर्ष झाली आणि हे लोक कमी पडून राहिले. म्हणजे इमानदारीला आणि पारदर्शकता चांगल्या गोष्टीला तर काही महत्त्वच नाही राहिलं या देशामध्ये. हां, मागून येऊन हे BJP पक्ष इतका समोर कसा काय चालला बा? सगळे लोक जे म्हणून राहिले EVM मध्ये घोड आहे किंवा मग पैशाच्या भरोश्यावर निवडून राहिले, हे असूच शकते 100%. तुम्हाला उमेदवाराला खरं काय यांचे वडील जे आहे अंकित भस्मे हे 35 वर्षापासून शिवसैनिक आहे आणि ते जे काकडे साहेब आहे ते आम्ही गाडगेनगरमध्ये सोबत शिवसैनिक म्हणून प्रदीप बाजारच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे. आणि ह्याही मॅडम एकदम तळपदार जुने पिंजरकरचे भाची आहे तुम्ही, पिंजरकर यांची मामा जे आहे ते पण जुने शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे चांगलं आहे आपल्या ह्या देशामध्ये लोकशाही इतकं त्या जुन्या पुढाऱ्यांनी एवढा चांगला लोकशाही आपली तयार केली, त्यांनी एवढे कष्ट केले, त्याग केला, इतके लोक त्यांनी बलिदान दिलं एवढ्या मोठ्या लोकांनी. आणि देशाची ही नवीन निवडणूक काय चालू आहे? EVM मध्ये घोळ, पैशाच्या भरोश्यावर एवढा मोठा फ्लॅक्स चालवून राहिले ते अजित पवार पक्षाचे उमेदवार काय शिंदे गट. अरे तुम्हाला ते उद्धव ठाकरेचं 2.5 वर्षाचं तुम्हाला पदसुद्धा तुम्हाला सुख पावलं नाही गेलं. एवढे गद्दार लोक. त्याच्या बापानं बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्यांना एवढं मोठं केलं, राहण्याचं मोठं केलं, खासदार केलं, आमदार केलं, लायकी तरी होती का त्याची? नगरसेवकची लायकी होती त्याची.